आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता परीक्षा फीस भरणे चालू आहे. 125 रुपये परीक्षा फीस भरणे चालू आहे आणि याची डेट आहे, अंतिम दिनांक आहे 15/4/2024. या कालावधीपर्यंतच तुम्हाला काय करायचे आहे, या ठिकाणी पूर्ण तुमचे 125 रुपयाचं चलन या ठिकाणी तुम्हाला पेड करायचं. परंतु आता पेड करत असताना बरेच विद्यार्थ्यांनी 125 रुपये चलन पेड केले, परंतु त्यांच्या बऱ्याच चुका या ठिकाणी झालेल्या आहेत. तर कोणकोणत्या चुका झालेल्या आहेत? काही विद्यार्थ्यांचं मोबाईल नंबर चुकलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचं मेल आयडी या ठिकाणी चुकलेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? यांची बरेच कमेंट येत होते. पेमेंट तर आम्ही केली, परंतु आमचा या ठिकाणी मोबाईल नंबर चुकला आणि तसेच काही विद्यार्थ्यांचं ईमेल आयडी चुकलं. आता ह्या विद्यार्थ्यांसाठी असं सांगण्याची सूचना आहे, की जो तुमचा मोबाईल नंबर असतो किंवा ईमेल आयडी असतो, हा तुमच्या सोबत पत्रव्यवहार करण्यासाठी एक साधन आहे. तर आता ही पुढची जी प्रोसेस आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी डबल काय करता येणार नाही, पुन्हा रिपेमेंट तुम्हाला करता येणार नाही. आता प्रूफ सहित आपण या ठिकाणी काय करू पाहूत, की रिपेमेंट आपल्याला करता येते का? एका मित्राचं या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. पुन्हा आपण त्याचं काय करू, त्या ठिकाणी पेमेंट करायचा प्रयत्न करू, परंतु पेमेंट या ठिकाणी होत नाही. चला तर पाहूया. मग आपल्याला काय करावं लागेल? यासाठी आपल्याला त्याच्या वेबसाईटवर जावं लागेल. पहा, आपण या ठिकाणी वेबसाईटवर आलेलो आहोत आणि पेमेंट लिंकला या ठिकाणी ओपन करायची. पेमेंट्स लिंक ही ओपन झालेली आहे. ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्यांचा तो जे आयडी असतो, तो आयडी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, टाकायचा आहे. पहा, या ठिकाणी मी त्यांचा आयडी टाकतो. आयडी टाकल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं, फेस पेमेंट डिटेल्स आपल्याला करायचं. या ठिकाणी या प्रकारचं केल्याच्या नंतर आपल्याला काय सूचना दिली जाते पहा, अ पेमेंट्स हॅज ऑलरेडी बीन मेड ऑन 9 एप्रिल 2014 विथ द रेफरन्स नंबर, म्हणजे त्यांचं ते नंबर दिलेला आहे. प्लीज चेक युअर पेमेंट हिस्ट्री. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पेमेंट झालेली आहे आणि पुन्हा पेमेंट करता येत नाही. मग अशा लोकांनी काय करायचं, तर यापुढे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आता इथून पुढची प्रोसेस होईल, तुम्हाला काय करावं लागणार आहे, अपडेट राहावं लागणार आहे वेबसाईटवर. बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अपडेट राहावं लागणार आहे. कोणती लिस्ट पडली काय नाही, कारण ईमेल आयडी आणि मोबाईल हा पत्रव्यवहारासाठी होता, परंतु या ठिकाणी तुमचं चुकलेलं आहे. दुसरं कोणतंही तुमचं या ठिकाणी नुकसान होणार नाही. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा. तसेच टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याच्यावर तात्काळ अपडेट दिली जाते. इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु असं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. सर्च करा किंवा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता. तसेच आपल्या चॅनलला मित्रांनो माहिती तर आपण देत आहोत, परंतु उत्साहित म्हणून तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करत चला आणि तुमच्या मित्रापाशी आपली ही माहिती पोहोचत राहा.